इकडे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय आणि अनेक भागामध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफानी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नागरिकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे आणि अनेक गावांमधील मुख्य रस्ते पाण्याखाली वाहून गेलेत, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। पुणे जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ह्या नद्यांना आता पूर आलेला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातून वाहणारी कोकणी नदी असेल, मीना नदी असेल, त्याचबरोबर भीमा नदी असेल, भामा नदी असेल, या सर्व नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। आपण आलो आहोत राजगुरुनगर शहरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय ही राजगुरुनगर शहरातून जाणारी भीमा नदी आहे आणि खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर पट्ट्यामध्ये जो जोरदार पाऊस झाला आहे, या जोरदार पावसामुळे ह्या ठिकाणी आपण पाहू शकताय भीमा नदीला जो आहे हा मोठा पूर आलाय आणि खरं तर रातभर या परिसरामध्ये मोठा पाऊस झालाय आणि त्या पावसामुळे या संपूर्ण परिसरातली जनजीवन विस्कळीत झाले। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या सर्व तालुक्यांमध्ये जो जोराचा पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये पाणी साचले। तर पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा जे अंतर्गत रोड आहेत त्या रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। तर आदिवासी भागामध्ये, डोंगरी भागामध्ये काही ठिकाणी राडा रोड रस्त्यावरती आलाय, तर काही ठिकाणी जे आहे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या, त्यामुळे नागरिक कुठेतरी भयभीत झालेत। त्याचबरोबर ज्या या भागातील ओढे, नाले आहेत, नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय हे भीमा नदी आहे आणि या भीमा नदीने या पहिल्याच पावसामध्ये हे रुद्ररूप धारण केलंय। खरं तर या भीमा नदीवरती दोन धरणं आहेत, त्यातील एक धरण भरले तर चासकमान धरण अजून भरायचं बाकी आहे। चासकमान धरण भरल्यानंतर खरं तर या नदीला पूर येत असतो, मात्र यावेळेस धरण भरण्याच्या अगोदरच या नदीला जो आहे हा या जोरदार पावसामुळे पूर आलाय आणि या पुरामुळे या नदीच्या कडेचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालंय। शासनाने नदीकडच्या लोकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिलाय। आपण आता आपल्यासोबत राजगुरुनगर नगरसेवक आहेत, जरा काय सांगाल? खरं तर नदीला पूर आलाय आणि शहरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलंय। सततच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि राजगुरू शहरातील असा कोणताही भाग नाही की तिथं पूर आलेला नाही आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नगर परिषदेने याकडे आता आम्ही आवाहन करतो की आपत्ती व्यवस्थापन जे असतं प्रशासन त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि नागरिकांचे जे हाल होतात त्याचे सगळ्यांनी काळजी घेऊन त्याच्याकडे लक्ष देऊन ते दुर्लक्ष करू नये याच्याकडे आमची विनंती। खरं तर पावसाचा जोर वाढलाय आणि प्रशासनाचं कुठेही लक्ष नाहीये असा आरोप या ठिकाणी नगरसेवकांनी केलाय आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, त्याचबरोबर नागरिकांना धीर प्रशासन देण्याचं गरजेचं आहे असं आवाहन सुद्धा या ठिकाणी राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी केलेलं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, राजगुरुनगर, पुणे।